नमस्कार. स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह फार्मामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बघा, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISF मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर फार्मासिस्ट ही पोस्ट आलेली आहे. ठीक आहे, ही व्हॅकन्सीज आलेली आहे. तर त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. लक्षात घ्या, महत्त्वाची पोस्ट आहे. जे नवीन नुकतेच फार्मासिस्ट आहेत किंवा जे प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. तर सध्या आता कोणती व्हॅकन्सी निघाली नाही, तर ही एक व्हॅकन्सी आहे. इथं तुम्ही फॉर्म भरू शकता. लक्षात घ्या, काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात ते सगळं या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, घेणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा, आपल्या मित्रांना सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. बघा, हा एक गव्हर्नमेंट परमनंट जॉब आहे. लक्षात घ्या, ह्याचे फॉर्म स्टार्ट झालेले आहेत. ठीक आहे, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडरखाली CISF असतं. ठीक आहे, तुम्ही CISF मध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून खूप चांगली पोस्ट आहे. ठीक आहे, आपले काही विद्यार्थी आहेत तिथं, तर खूप चांगली पोस्ट आहे. तर तुम्ही तिथं ॲप्लाय करू शकता. लक्षात घ्या, शिपाई फार्मासारखं नाही. ह्याच्यामध्ये शिपाई फार्मामध्ये कसं की ते क्रायटेरिया क्वालिफाय करावं लागतं. इथं तुमच्या जेवढ्या व्हॅकन्सीज आहेत त्याच्या 5 टाइम्स कॅन्डिडेट जे आहेत ते फिजिकलला निवडणार आहेत. फिजिकल टेस्ट ही क्वालिफाईंग असणार आहे आणि नंतर मग जे फिजिकलमध्ये क्वालिफाय होतील ते पुढं त्यांचं मेडिकल असेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं असणार आहे. म्हणजे थेरी एक्झाम पास झाली की पुढं 5 कॅन्डिडेट एका पोस्टसाठी 5 जण असं पुढं घेणार आहे. ठीक आहे, तर बघा, लक्षात घ्या, ह्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते 8 तारखेपासून, ठीक आहे, 8/6/2026 पासून ह्याचे स्टार्ट झालेले आहेत आणि लास्ट डेट पुढच्या महिन्यामध्ये आहे. ओके, 7 जुलै 7/7/2026 लास्ट डेट आहे. ठीक आहे, तर तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. लक्षात घ्या, मेल आणि फिमेल दोन्ही ह्याला एलिजिबल आहे. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मेल आणि फिमेल दोन्ही पण अप्लाय करू शकता. ओके, बऱ्याच वेळेस फिमेलला अप्लाय करता येत नव्हतं, पण आता स्पष्ट उल्लेख केलेला आहे, मेल आणि फिमेल दोन्हीही अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर तुम्ही अप्लाय करायचं आहे. पुढं बघा, ह्याला अप्लाय करण्यासाठी, ठीक आहे, तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. लक्षात घ्या, CISFRECTT.CISF.gov.in. ठीक आहे, ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला करायचे, तुमचं अकाउंट क्रिएट करायचे, रजिस्ट्रेशन करायचे आणि तिथं काय करायचं, अप्लाय करायचं आहे. लक्षात घ्या, त्याच ठिकाणी तुमचे ॲडमिट कार्ड येतील. तुमच्या लॉग इनमध्येच तुमचे काय येतील, ॲडमिट कार्ड येतील. ठीक आहे, तर ह्या वेबसाईटला तुम्हाला काय करायचं, अप्लाय करायचं आहे. पुढची गोष्ट महत्त्वाची, किती व्हॅकन्सी आहे. तिथं जे व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत, ठीक आहे, लक्षात घ्या, कोणाकोणाच्या व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत. एक ते ASI फार्मासिस्ट, देन एक्सरे टेक्निशियन ASI आणि लॅब टेक्निशियन, अशा 3 पोस्ट निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये टोटल जागा बघा, फार्मासिस्टच्या संदर्भात ओपन कॅटेगरीला 10 जागा आहेत त्या ठिकाणी. ठीक आहे, EWSला 1 जागा आहे, OBCसाठी 4 आहेत, SC 2, ST 1, टोटल 18 जागा आहेत आणि ESM, ओके, एक्स सर्व्हिसमॅनचा असेल ते, अशा 2 जागा आहेत. टोटल अशा 20 जागा आहेत. ओके, बाकीच्या मग प्रत्येकासाठी बघा वेगवेगळ्या व्हॅकन्सीज याप्रमाणे आहेत. फार्मासिस्टला बऱ्यापैकी चांगल्या व्हॅकन्सी आहेत, तुम्ही अप्लाय करू शकता सर्वजण. ठीक आहे, लक्षात घ्या, पुढचा क्रायटेरिया फिजिकल काही स्टँडर्ड्स आहेत अप्लाय करण्यासाठी, ते एक लक्षात घ्या, महत्त्वाचे आहेत. बघा, जनरल EWS SC OBC कॅन्डिडेट असेल, ठीक आहे, तर सगळ्या कॅन्डिडेटसाठी हाईट 170 सेंटीमीटर आवश्यक आहे. ठीक आहे, चेस्ट जी आहे 80 ते 85 सेंटीमीटर आहे. ओके, मेलसाठी, आणि फिमेलसाठी 157 सेंटीमीटर आणि चेस्टचा क्रायटेरिया नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं मेल फिमेल तुम्ही अप्लाय करू शकता. लक्षात घ्या, तुम्हाला नंबर जो स्क्रोल होत आहे व्हॉट्सअपचा, त्याच्यावर संपर्क करा, काही जर अडचण वाटत असेल तर. ठीक आहे, तुम्ही संपर्क करू शकता. आणि लक्षात घ्या, एज लिमिट 18. ठीक आहे, एज लिमिट जी आहे ती काय आहे, तर 18 ते 28 अशा पद्धतीची काय एज लिमिट आहे. 18 ते 28 एज लिमिट. आणि इथं बघा, जर कॅन्डिडेट जर SC किंवा ST असतील तर 5 वर्षाचं त्यांना रिलॅक्सेशन आहे आणि OBC कॅन्डिडेट असेल तर 3 वर्षाचं काय रिलॅक्सेशन आहे. ओपनसाठी मी तुम्हाला एज लिमिट सांगितली, अशा पद्धतीनं आहे. पुढं गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या, परीक्षा जी आहे 100 मार्कची परीक्षा होणार आहे, 2 तासाचा वेळ असणार आहे आणि ही परीक्षा OMR आणि CBT. बघा, लक्षात घ्या, OMR फिजिकल पण होऊ शकते एक्झाम किंवा CBT पण कम्प्युटर बेस्ड टेस्ट पण होऊ शकते. ती तिथं अजून
ते हॉल तिकीट आल्यावर कन्फर्म होईल समजा, ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंगचा कुठेही उल्लेख नाही आहे. 100 मार्क दिलेले आहे आणि त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तुमच्या ट्रेडवरती, म्हणजे जे काही एज्युकेशन आहे त्याच्यावरतीच ह्या गोष्टी असणार आहेत, ठीक आहे. त्याच्यावरतीच ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये असणार आहेत. ती एक महत्त्वाची आहे. दुसरं आहे ही परीक्षा पास झाल्याच्या नंतर थेरी नंतर तुम्हाला फिजिकल टेस्टसाठी तुम्ही क्वालिफाय होणार, ठीक आहे. आणि फिजिकल टेस्टमधून नंतर शॉर्ट लिस्ट होणार मेडिकलमध्ये आणि नंतर मग लागणार तुमचं फायनल सिलेक्शन. सगळं झाल्यानंतर फायनल सिलेक्शन लागणार. इथं समजा आता 18 व्हॅकन्सीज आहेत तर 5 प्रमाणात कॅन्डिडेट घेणार, ठीक आहे. प्रत्येक ह्याच्यानुसार 5-5 कॅन्डिडेट पोस्टनुसार जास्त घेणार पुढं, ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं आहे. दुसरं बघा, ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, सगळ्यांना शेअर करायचे, ठीक आहे. आणि अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा, ठीक आहे. थँक्यू सो मच.